माझं नाव अनिल सोमनाथ खर्चे. 100 टनाचं आपलं हे खड्डा आहे इथं, बंकर आहे इथं. तर आपली 15 बाय 50 आणि 6 फूट उंची असं एक खड्डा आहे. अशा एका खड्ड्यात आपला 100 टन मुरघास बसतो, दुसऱ्या खड्ड्यात बी 100 टन मुरघास बसतो. असं एक 200 टनाचं आपलं खड्डा येतं. एक खड्डा फोडला की आपल्याला 2.5 ते 3 महिना जातो एवढ्या गुराला. असं 2 खड्डे जर भरत आपलं 6 महिने वैरण जाते क्लिअर. 2 वेळा करतो आपण. 400 टन मुरघास केला आपल्या 65 गायाचं बऱ्यापैकी बघतंय. नाही, मुरघास कसं आहे ती हाय मान्यमध्ये जरा चालला होता कालवा, जरा शासन बी काय कोणाच्या बॅगा फोडल्या असं म्हणजे ऐकायला मिळलं होतं. पण असं काय म्हणजे मी बघितलं नव्हतं कोणाचं. पण काय होतंय बरं का, काही जण माणसं लक्ष देत नाहीत त्याच्याकडं. कसं पाणी जाते, घाण होतंय, परत पाणी गेलं त्यातनं जर फुटला, कागद फुटला आणि पाणी गेलं तिथं आळ्या बनते ते तीच जर तसं गुराला घातलं त्याचा इफेक्ट होतोयच. पण आपलं कसं होतंय, असं आपण बंपर केल्यामुळं कुठं अजिबात सुद्धा मुरघास घाण होत नाही. तुम्हाला सांगतो कसलाच एक नंबर काळजी जर व्यवस्थित घेतली, त्याला मिनरल मिक्सरच्या आपण मिनरल मिक्सर टाकतो, कल्चरच्या पुढे टाकतो, त्याच्यामुळं चांगल्या तऱ्हेचा मुरघास होतो आपला. बुरशी कसं होतं, पॅक जर सगळा व्यवस्थित झाकला तर त्याला बुरशी लागतच नाही. हां, जर एवढी तेवढी जर थोडीफार लागली एका कडक कोपऱ्यांना जर हवा गेली किंवा कागद उंदरानं जर फाडला बिडला काय झाला तर त्या जागेला थोडा तेवढा कोपरा जर गोटोळ असलं तेवढं तर तेवढा आपण टाकून द्यायचं ना, ती घालायचं नाही गुरांना. असं आहे. कसं होतं ते अंडरग्राऊंड केलेलं बी चांगला, कमी खर्चात माणूस करतं ते बी. पण त्यात कसं आहे, पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये ह्याच्यामध्ये अंडरग्राऊंड केलेला पावसाळ्यात जर पाणी आलं, पावसा पडला तर ते पाणी आत जातं. आत पाणी गेल्यानंतर ते खराबच होतोय तो. तसं आपलं कसं होतंय, पडता जरी पाऊस असला किती पाऊस येऊ द्या, पडत्या पावसात जरी आपण काढलं तर निम्यापर्यंत जरी आपला खड्डा गेलेला असला समजा आणि जरी पाऊस पडला तर त्या सुलभ आपण काय केलेलं आहे, 50 फूट लांबी आहे, त्याला सुलभ सगळा असा मोहरा दिलेला आहे. डाळ पडलेलं पाणी असं आत शिरत नाही, माघारी असं मोहरं निघून जाते. त्याला मग सुलभमध्ये दिल्यामुळं ते पाणी आत जाऊ शकत नाही. वरनं तर 500 मायक्रोनचा कागद असतोय त्याच्यामुळे कुठली काय अडचण येत नाही भिजायची नाही त्याची. नाही, मुरघास बनवायला लागल्यापासून गायांच्या तब्येती चांगल्या झाल्या. दुधाला कंपल्सरी रेग्युलर गाया तेवढ्याच लेवलला चालल्या, कपॅसिटी धरून राहते ते. आणि असं आपण काय करतोय, आज बाबा चिकातली मका मिळली, परत 4 दिवसानं मोहरं गेलेली मका असते. तसं ह्या मुरघासाचं जर घालायला लागलो आपण, जर चिकातली मका किंवा चिकातलं थोडं जर मोहरं गेलेली मका असली त्याचा मुरघास जर केला ती झाकून ठेवल्यामुळं शिजल्या जाते मका. आणि ती कंपल्सरी जर आपण गुराला मुरघास घालत गेलो ती गुरांची दुधाची कपॅसिटी कधीच कमी येत नाही. जेवढं दूध देणार आहे तेवढं लेवल दूध चालतंय गुरांचं. असं होतं. त्याचा एकदम भरपूर हे झाला. काय होतं, पहिलं माणसाला म्हणजे रानातली जर मका आणून काढून घालायची म्हणलं 2-3 माणूस ही धंदा करू शकत नाही. मग आम्ही काय करतो, जर 5-5, 4-4 जर एकर मका आली, कटर आपण मोठा घेतलेला आहे, गडी लावाय 7-8 गडी डायरेक्ट 4-4, 5-5 एकर मका एकदम आपल्या डायरेक्ट ट्रॅक्टरनं आणून बंपरमध्ये भरून घ्यायचा. ज्यावेळेस आपल्याला गुराला चालू करायचं बंपर, तेव्हा 2 माणसं जर म्हणलं ते काय तासभर जर आपण काम केलं तर इळाचं काम आपलं सगळं होऊन जातं गुरांचं. एकदा मुरघास भरून झाला विषय संपला, इळाचं कामच संपलं आपलं. ह्यासाठी आपल्याला लेबर बी लागत नाही आणि काय नाही. ठीक, स्वतः शेतातलेच मकाचा बऱ्यापैकी असतो आणि बाहेरची बी मका आपण घेतो. म्हणजे आपण टनावर मका घेतो. ज्यावेळेस पावसाळ्यात मका घेताना 2100-2200 रुपये टन मका असते आणि उन्हाळ्यातल्या टायमिंगला घेताना 2600-2700-2800 रुपये टन हे पण आपण मका घेतो. 3-3.5 रुपयेपर्यंत आपल्याला पडते जागेवर आणून. सगळं कड्याचा खर्च हे जर म्हणलं 4 ते पावणे 4 रुपयेपर्यंत आपल्याला सगळी पडते. टन हिथं याला किलो पडतो आपल्याला. म्हणजे सगळं रोजगारी सगळं धरलं का नाही 3.5 ते पावणे 4 रुपयापर्यंत आपल्याला जागा येऊन पडतोय किलो. बंकरला आपल्या जवळ 3.5 लाख रुपये गेलं. बंकरला 3.5 लाख रुपये आपलं गेलं. रिझल्ट एक नंबर. पहिल्या वर्षी आपण बॅगा भरल्या, गुरं जास्त असल्यामुळे बॅगाचं अजिबातच आपल्याला परवडलं नाही. आणि प्रत्येक वेळेला दुसऱ्यांदा बॅग भरताना त्यातला इनर बदलावा लागतो. त्यातला आतला कागद आहे 150, 200, 200 रुपयाला असतो ती प्रत्येक. आणि ती 1 टनाची बॅग असल्यामुळं अजिबातच आपल्याला परवडत नाही. ती एका टायमिंगला आपल्याला 1 टन लागतो. म्हणजे दोन्ही टायमाची जर वैरण म्हणलं 1.5 टन लागते, 1.5 भर जायचा. त्याच्यामुळे ते त्यात भरताना अपदा, काढताना अपदा. ही जसं तुम्हाला म्हणतो एकदम भारी. डम्पिंग जरी मागे लावली तर त्यातनं भरून डायरेक्ट डंपरमध्ये टाकायचं, तिथं डायरेक्ट दावणीच्या मध्ये नेऊन उभा केली, तिथनं पाट्यानं टाका येते लगेच. 2 माणसं ते करू शकते ती काम. आपला ट्रॅक्टर आहे 575 महिंद्रा कंपनीचा आणि मुरघास भारत मोगा म्हणून कंपनी पंजाबवाल्याचा कटर आहे आपला, भारतचा आहे आपला कटर. शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एवढीच काळजी घेतली पाहिजे, मुरघास बनवताना व्यवस्थित केला पाहिजे. त्यात मिनरल मिक्सर टाकलं पाहिजे, कल्चर टाकलं पाहिजे, भिजला नाही पाहिजे. व्यवस्थित झाकला तर त्याच्यावर परत माती टाकून ती व्यवस्थित झाकून ठेवला त्याला काय होत नाही परत मुरघास. नमस्कार.